हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ऑर्डर 41 रूल 22 क्रॉस ऑब्जेक्शन. Order 41, Rule 22. Upon hearing, respondent may object to decree as if he had preferred separate appeal. Clause 1. Any respondent, though he may not have appealed from any part of the decree, may not only support the decree but may also state that the finding against him in the court below in respect of any issue ought to have been in his favor and may also take any cross objection to the decree which he could have taken by way of appeal provided he has filed such objection in the appellate court within 1 month from the date of service on him or his pleader of notice of the day fixed for hearing the appeal or within such further time as the appellate court may see fit to allow. डायरेक्ट तुम्हाला एक उदाहरण देते. आता मी कोर्टामध्ये एक दावा फाईल केलेला आहे. कशासाठी? बोनाफाईड रिक्वायरमेंटचा एक मी दावा फाईल केलेला आहे. मी कोर्टात बोनाफाईड रिक्वायरमेंटचा दावा फॉर पजेशन आणि डिफॉल्टिंग पेमेंट ऑफ रेंटचा दावा फाईल केलेला आहे. मी या 2 ग्राउंडसाठी कोर्टात दावा फाईल केलेला आहे. कोर्टाने काय केलं? माझा दावा मंजूर केलेला आहे. बोनाफाईड रिक्वायरमेंटचा जो माझा दावा होता फॉर पजेशनसाठी तो कोर्टाने मंजूर केला, परंतु माझा डिफॉल्टिंग पेमेंट ऑफ रेंट कोर्टाने काही मंजूर केला नाही. कोर्टाने माझा तो पॉईंट मंजूर केलेला नाही, नामंजूर केलेला आहे. मग आता पजेशन मला मिळाले. एक तर फाइंडिंग्स माझ्या फेवरमध्ये, परंतु एक फाइंडिंग्स कोर्टाने माझ्या अगेन्स्ट दिलेलं आहे. म्हणजे कोर्टाने तो ते मंजूरच केलेलं नाही आहे. मग आता जी अपोजिट पार्टी आहे ती काय करणार? माझ्या विरुद्ध तिने काय केलेलं आहे? एक अपील फाईल केलेलं आहे. ती माझ्या विरुद्ध अपील फाईल करणार. पण एक फाइंडिंग तर माझ्या अगेन्स्ट आहे. मग मी अपील फाईल करू शकत नाही. कारण का? तर माझ्या फेवरमध्ये ऑर्डर झालेली आहे आणि मग मी त्याच्यात अपील फाईल करू शकत नाही. मग मी काय करणार? अपिलंटने जे अपील फाईल केलेलं आहे त्याच्यामध्येच मी काय करणार? एक क्रॉस अपील फाईल करणार. क्रॉस ऑब्जेक्शन किंवा क्रॉस अपील. तर मी हे कधी फाईल करणार? तर मला आता अपिलंटने अपील फाईल केलेलं आहे. मग तो मला काय करणार? नोटीस करणार. कोर्टाकडनं मला नोटीस आलेली आहे हिअरिंगच्या डेटची. मग ज्या दिवशी मला नोटीस आलेली आहे त्या मला नोटीस मिळाल्यापासून मला किंवा माझ्या वकिलाला नोटीस मिळाल्यापासून 1 महिन्यात मी क्रॉस ऑब्जेक्शन फाईल करू शकते. कशासाठी? तर एक फाइंडिंग जे माझ्या फेवरमध्ये नाही त्यासाठी मी ते मंजूर करण्यासाठी कोर्टाने मला ते फाइंडिंग्स माझ्या फेवरमध्ये करण्यासाठी मी क्रॉस ऑब्जेक्शन फाईल करणार. तर क्लॉज 1मध्ये हेच सांगितलेलं आहे बघा. एनी रिस्पॉन्डंट विच मे नॉट हॅव अपील फ्रॉम एनी पार्ट ऑफ द डिक्री. आता मी कोण झाली? रिस्पॉन्डंट. कारण की माझ्या अगेन्स्ट अपिलंटने अपील फाईल केलेलं आहे. मी रिस्पॉन्डंट आहे. मी काही अपील फाईल करू शकत नाही बिकॉज पार्ट ऑफ द डिक्री हा माझ्या फेवरमध्ये नाही आहे. मग अशा वेळी बघा अँड ऑल्सो I may not only support the decree and may also state that the finding against him in the court below in respect of any issue ought to have been in his favor. माझ्या फेवरमध्ये तो इश्यू झाला पाहिजे. यासाठी मी काय करणार? and may also take any cross objection to the decree which he could have taken by way of appeal provided that he has filed such objection in the appellate court आणि मी कधी फाईल करणार? within 1 month from the date of service on him or his pleader of notice of day fixed for hearing the appeal or within such further time as the appellate court may see fit to allow. तर मी क्रॉस ऑब्जेक्शन कधी फाईल करणार आहे? क्लॉज 1मध्ये. तुम्हाला समजलं असेल असं मला वाटते. ह्यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिले ते मी वाचते बघा. A respondent aggrieved by a finding of the court in the judgment on which the decree appealed against is based may under this rule file cross objection in the respect of the decree in so far as it is based on that finding, notwithstanding that by reason of the decision of the court on any other finding which is sufficient for the decision of the suit, the decree is wholly or in part in favor of that रिस्पॉन्डंट. म्हणजेच काय?
तर रिस्पॉन्डंट त्याच्या अगेन्स्ट हे जे अपील फाईल केलेलं आहे तो रिस्पॉन्डंट, तर त्याच्या फेवरमध्ये जजमेंट होतं, त्यामुळे त्याने काही अपील फाईल केलं नाही. परंतु अपोजिट पार्टीने त्याच्या अगेन्स्ट जे अपील फाईल केलेलं आहे त्या अपीलच्या अगेन्स्ट तो क्रॉस ऑब्जेक्शन फाईल करू शकतो. पण कधी एखादं फाइंडिंग्स हे त्याच्या अगेन्स्ट गेलेलं आहे, त्याच्या फेवरमध्ये नाही आहे, किंवा डिग्री ही बघा, द डिग्री इज होली ऑर इन पार्ट इन फेवर ऑफ दॅट रिस्पॉन्डंट असेल तर तो क्रॉस ऑब्जेक्शन फाईल करू शकतो. क्लॉज 2, फॉर्म ऑफ ऑब्जेक्शन अँड प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल देअर टू. चला, आता मी क्रॉस ऑब्जेक्शन फाईल केलेलं आहे, मला आता क्रॉस ऑब्जेक्शन फाईल करायचं आहे. मग त्यासाठी काय प्रोसिजर आहे तर आपण बघूया. सच क्रॉस ऑब्जेक्शन शॅल बी इन द फॉर्म ऑफ मेमोरंडम अँड द प्रोव्हिजन ऑफ रूल 1 so far as they relate to the form and contents of the memorandum of appeal shall apply thereto. म्हणजे जसं आपण अपील फाईल करतो, अपील फाईल करण्यासाठी जसं अपील मेमो दाखल करतो कोर्टामध्ये, त्याचप्रमाणे क्रॉस ऑब्जेक्शनसुद्धा मला तसंच फाईल करावं लागणार, एक मेमोरंडम फाईल करावं लागणार, आणि माझं जे काही म्हणणं आहे, जे काही माझं प्लीडिंग आहे ते मला त्यामध्ये मेन्शन करावं लागणार. क्लॉज 3 ओमिटेड आहे, आपण क्लॉज 4 बघूया. वेर इन एनी केस इन विच एनी रिस्पॉन्डंट हॅज अंडर दिस रूल फाइल्ड अ मेमोरंडम of objection, the original appeal is withdrawn or is dismissed for default, the objection so filed may nevertheless be heard and determined after such notices to the other parties as the court thinks fit. म्हणजे बघा, वेर इन एनी केस इन विच एनी रिस्पॉन्डंट हॅज अंडर दिस रूल फाईल्ड अ मेमोरंडम ऑफ ऑब्जेक्शन, म्हणजेच रिस्पॉन्डंटने क्रॉस ऑब्जेक्शन फाईल केलेलं असताना काय झालेलं आहे, अपील डिसमिस फॉर डिफॉल्ट और विड्रॉन झालेलं आहे. म्हणजे अपील चालू आहे, त्याने क्रॉस ऑब्जेक्शन फाईल केलेलं आहे, परंतु काय झालं की अपील विड्रॉ किंवा डिसमिस फॉर डिफॉल्ट झाले. मग काय होणार, मग तरीसुद्धा कोर्ट काय करणार, क्रॉस ऑब्जेक्शन असं असलं तरी क्रॉस ऑब्जेक्शन कोर्ट ऐकणार. क्रॉस ऑब्जेक्शन विल बी हर्ड अँड आफ्टर सच नोटीस दिली जाणार ऑपोजिट पार्टीला आणि टू द अदर पार्टीज ॲज द कोर्ट थिंक्स फिट, आणि तरीही क्रॉस ऑब्जेक्शन हे ऐकले जाणार अँड इट विल बी डिटरमाइंड बाय द कोर्ट. त्यानंतर क्लॉज 5, द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू प्रॉपर अपील शॅल सो फार ॲज दे कॅन बी मेड ॲप्लिकेबल अप्लाय टू एन ऑब्जेक्शन अंडर दिस रूल. म्हणजे प्रॉपर अपीलच्या संदर्भातही या सर्व प्रोव्हिजन्स लागू आहेत. तर ऑर्डर 41 रूल 22 तुम्हाला समजलंच असेल. त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं की अपील आणि क्रॉस ऑब्जेक्शन हे एकत्रितरित्या ऐकले जाते आणि मग त्यानंतर एक कॉमन जजमेंट पास केलं जातं. सो द अपील अँड द क्रॉस ऑब्जेक्शन शुड बी हर्ड टुगेदर अँड दे शुड बी डिस्पोज ऑफ बाय द कॉमन जजमेंट. थँक्यू.